अकोल्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने मोठी कारवाई करत 250हून अधिक सिलेंडरे जप्त केले आहेत। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानंतर राबविण्यात आलेल्या या धाडस सत्रामुळे काळा बाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अकोला शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल, चहाच्या टपऱ्या आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सर्रास गैरवापर होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आवश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाईचे आदेश दिले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाने 5 विशेष भरारी पथके स्थापन करत शहरातील विविध भागात एकाच वेळी छापे टाकले। जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, खडकी, उमरी, जुने शहर, डाबकी रोड, वाशिम बायपास, हरिहरपेठ आणि बाजारपेठ परिसरात धाड टाकून तब्बल 250हून अधिक घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे। या कारवाईमुळे काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू असताना यापूर्वी कारवाई का झाली नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रशासनाने ही मोहीम सातत्याने राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या वापराच्या अवैध वापराबाबत मोहीम आखली होती आणि जवळपास जिल्ह्यातील 20 ते 25 कर्मचारी यामध्ये हिरिरीने सहभागी झालेले आहेत आणि जवळपास 200 ते 250 सिलेंडर या ठिकाणी आपण जप्त करून आणलेले आहेत। तर माझं सर्व व्यावसायिकांना असं आव्हान आहे की घरगुती वापराचा जो गॅस आहे तो फक्त डॉमेस्टिक यूजसाठी आहे, त्यासाठी कमर्शियल जे सिलेंडर्स आहेत ते आपण वापरावे। यापुढे ही मोहीम अशीच चालू राहील, तर कृपा करून आपण या मोहिमेचे घटक बनू नका आणि व्यावसायिक वापराचा जो गॅस सिलेंडर आहे त्याचा वापर सुरू करा। आज या ठिकाणी सर्व पुरवठा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केलेली आहे।